नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत मेहकरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात साहेब। मला सांगा, जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी झाली असे सांगितले जाते, चर्चा केली जाते, मात्र मेहकरमध्ये चित्र उलट दिसून येते, काय सांगाल? बघा, जिल्ह्यामध्ये आमचे वरिष्ठ नेते या ठिकाणी आहेत। महाविकास आघाडीचा घटक म्हणून मी सुद्धा होतो। जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी सर्व स्तरावर व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा होती, परंतु काँग्रेस पक्ष या ठिकाणी आडवा आला आणि त्यांनी शेवटी त्यांचं नेहमीप्रमाणे जे घोळ घालण्याची पद्धती ती घातलीच आणि शेवटी त्यांनी मेहकर, जी आमची मागणी होती किमान सगळ्यांची, मेहकर नगरपालिका सोडावी, ती त्यांनी सोडली नाही। माझ्या अर्थानं म्हणजे माझ्या दृष्टीनं असं आहे की जिल्ह्यामध्ये काय व्हायचं तर हो, मेहकर मतदारसंघामध्ये त्यांनी आघाडी केलेली नाही, माझ्या दृष्टीने आघाडी झाली नाही आणि म्हणून मेहकर आणि लोणार या दोन्ही नगर परिषदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा स्वतः स्वतंत्रपणाने लढते आहे। साहेब, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट साहेब हे पण तुमच्या सोबत आहेत। ते आगामी निवडणुकीत तुम्ही त्यांच्या सोबत असणार आहे की महाविकास आघाडी सोबत असणार आहे? या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खरंच म्हणजे या दोघांनाही आघाडी करण्याची इच्छा होती आणि विशेषतः आदरणीय राजेंद्र शिंगणे साहेब, डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब आणि त्यांच्या पक्षानं आमच्यासोबत अतिशय सहानुभूतीपूर्वक पहिल्यापासून भूमिका घेतली, त्यांनी आमच्यासोबत आघाडी केली आहे आणि म्हणून तो पक्षाला खरोखर आम्हालाही वाटतं आणि त्यांनाही वाटतं की आघाडी व्हावी, त्याप्रमाणे आघाडी झाली। आमची सिंदखेडला आघाडी झाली, मेहकरला आघाडी झाली, कारण त्यांना वाटतं म्हणून ती झाली आहे। काँग्रेस पक्षाला आघाडी व्हावं असं वाटतच नाही, त्यांना सोयीस्करपणानं चर्चेचं गुऱ्हाळ चालू ठेवतात आणि त्यांना त्यांचाच उमेदवार द्यायचा असतो। मग आम्ही काय वेडे का आतापर्यंत? बरोबर आहे। आणि म्हणून आम्हाला एकही त्यांनी दिलं नाही, म्हणून आम्ही दोन्ही ठिकाणी आमचे आता उमेदवार उभे केलेत। लोणारला पण आमचा सेपरेट आम्ही स्वतंत्रपणानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढतोय आणि मेहकरला सुद्धा राष्ट्रवादी सोबत आम्ही लढतोय। त्याच्यामुळं हा जो पॅटर्न आहे तो पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असाच राहील। साहेब, मेहकर हे केंद्रीय राज्यामध्ये प्रतापराव जाधव यांची होमटाऊन आहे। आपली लढत कोणासोबत होणार आहे? शिवसेना विरुद्ध की शिवसेना की काँग्रेस? नाही, केंद्रीय राज्यमंत्री महोदयाचं होमटाऊन आहे तर असू द्या ना, त्यात काय अडचण, काही प्रॉब्लेमच नाहीये। होमटाऊन कुणाचंही असू शकतं, तुमचंही असू शकतं, सगळ्यांचं त्यांचं आहे, निर्विवाद सत्य आहे। परंतु होमटाऊन आहे म्हणून काय झालं? इथला आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे, मेहकर शहर आहे, इथं आम्हाला 2,500चा लीड आहे, त्यामुळं त्याचा आणि याचा काय संबंध आलेला आहे। आणि दुसरं, तुम्ही इलेक्शन पुरतं जर बोलत असाल तर त्यांचा जो धनुष्यबाण आहे, आता धनुष्यबाणाला काय आता दिवस राहिले, ते ओटी चालू आहे, त्याची आता घसरण सुरू झालेली आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल कालच्या जे काही कॅबिनेटमध्ये त्यांच्या मिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला, मग बहिष्कार टाकला तर ते माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेले, मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे कान टोचले, बसले गप। अहो, यांना आता भविष्य तरी राहिले काय? असं आहे ना, जैसी करणी वैसी भरणी, किंवा कर्म तशी फळं, जशी कर्म केली तशी आता फळं मिळायला सुरुवात झालेली आहे। आणि हा जो धनुष्यबाण आहे जो यांनी चोरलेला आहे सगळ्यांनी मिळून, म्हणजे उद्धव साहेबांचा जो धनुष्यबाण आहे, जो काही गद्दार गटानं जो काही चोरून घेतलेला आहे, त्याचे दिवस आता भरत आलेले आहे। त्याच्यामुळे आता पुढचा जो दिवस आहे ओरिजिनली तो मशालीचा दिवस आहे। माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर मेहकर हे मशालमय झालेलं आहे। तुम्ही बघा, तुम्ही जरा फेरफटका मारा, हे मेहकर हे मशालमय झालेलं आहे। आणि आमचा जो उमेदवार आहे अतिशय उमदा आहे, अतिशय तरुण आहे, युवकांच्या गळ्यातला ताईत आहे, अक्षरशः सर्व समाज घटकांचा तो उमेदवार आहे। तुम्ही बघाल त्याला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता मेहकर मतदारसंघाच्या जे काही निवडणुकीमध्ये किशोर गारोळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा आघाडीचा उमेदवार हा महाराष्ट्रातून रेकॉर्ड ब्रेक मतं घेऊन विजयी होणार, हा विश्वास, ही खात्री मी तुमच्या माध्यमातून आजच देऊन ठेवतो। तर नक्कीच आपण पाहिलं की मेहकर नगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार हा महाराष्ट्रातून मताधिक्याने निवडून येणार असल्याचं यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले। तसेच यावेळी जिल्ह्यात महाविकास आघाडी असली तरी मेहकर मतदारसंघामध्ये पुढील आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी राहणारे सिद्धार्थ खरात साहेब यांनी सांगितले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष आपली निवडणूक लढवणार आहे। नितीन कानडे, लोकशिवाय मराठीसाठी बुलढाणा।